नमस्कार, जय शिवराय. मी प्रवीण पवार, टायगर पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष. हे आपले उमेश भाऊ आहेत. तर हे फेसबुकवरून त्यांना एजन्सी आहे, ते फेसबुकवरून त्यांना त्या सोशल मीडियावरून त्या एजन्सीचा त्यांना कॉन्टॅक्ट झाला. तर त्या कंपनीने यांच्या समोर मोठ्या पगाराची, मोठ्या पोस्टची एक आमिष दाखवली की तुम्ही आमच्या इकडे या, आम्ही तुम्हाला मोठी पोस्ट देऊ, चांगला पगार देऊ. त्या पोस्टला हे ते उमेश भाऊ त्या गोष्टीला बळी पडले आणि त्या भावनिक त्या ह्याच्यामध्ये ते युपी मध्ये उत्तराखंड मध्ये प्रयागराज या ठिकाणी ते गेल्याच्या नंतर त्यांनी तिथे जॉईनिंग पण केलं, 2 महिने काम सुद्धा केलं. पण एवढे लांब जाणं आणि तिथे 2 महिने काम केलं, त्याच्यानंतर त्यांना असं दिसून आलं की 2 महिन्यामध्ये काम करून सुद्धा मला ही लोक तसा बॅकअप देत नाहीत, माझे फक्त पैसे घेतात. तर टोटल अमाऊंट जवळजवळ 31,000ची त्यांच्याकडून घेण्यात पण आली त्या एजन्सीकडून. मग त्यांचे काही डॉक्युमेंट पण घेण्यात आले, पण त्यांना 1 रुपया दिलेला नाही. 2 महिने त्यांनी काम केलं, एवढं करून सुद्धा त्यांना जर त्यांनी जाब विचारला की 2 महिने मी काम करतोय तर या पुढे मला मोबदला मला पैसे मिळाले पाहिजेत, हे विचारलं असतात त्यांनी त्याच ठिकाणी त्याच वेळेत त्यांना एका बंद खोलीमध्ये डांबण्यात आलं. डांबलं एवढं म्हणजे असं नाही की नुसतं डांबून ठेवलं, त्यांना लाथा बुक्क्याने मारण्यात सुद्धा आलेलं आहे. एवढा बेकार प्रसंग त्यांच्यासोबत घडला. त्यांचा मोबाईलही काढून घेण्यात आला, त्यांचे पैसे होते ना ते पण डॉक्युमेंट सगळे म्हणजे पूर्ण त्यांनी कोणाला संपर्क करू नये ही पूर्ण व्यवस्था त्यांनी केली होती. तरी कॉन्टॅक्ट मध्ये कुठल्याही सोशल मीडियावरून भरोसा कुठेही फसू नका. आता जे उमेश भाऊंवर झालं या कुठल्याही महाराष्ट्रामधल्या मुलावर ही वेळ येऊ नये ही फक्त आशा करतो. थँक्यू आणि धन्यवाद.